हॅलो, नमस्कार मंडळी. कसं आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. आणि इथे बघा मी आलूची भाजी आणि भात बनवला आहे. खूप थोड्या क्वांटिटीमध्ये बनवलं आहे. तर याचं कारण असं आहे की आज घरी फक्त मी आणि रुद्र आहोत. रुद्राच्या पप्पा आणि डुकू गेलेत गावाला. एक काम होतं, आम्हालाही जायचं होतं, पण रुद्राचे एक्झाम चालू होते त्यामुळे आम्ही नाही गेलो. आम्ही दोघंच घरी होतो आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की आम्ही दोघंच घरी आहोत. अ, तरी ते बघा आलूची भाजी आणि चपात्या सकाळच्या 2 होत्या, त्यामुळे मी फक्त भात आणि भाजी बनवली आणि आम्ही दोघे ते जेवून घेतो. आणि घरामध्ये डुग्गू नसल्यामुळे घरामध्ये एकदम शांतता होती. आणि ते मी रुद्राला विचारत होते की भाजी कशी झाली, तर तो म्हणत होता छान झाली. जराशी तिखट झाली होती पण खूपच छान झाली होती पहिल्यांदा. म्हणजे कसं ना, कधी कधी आपण थोडंसं बनवायला गेलो ना, तो खूप छान होते. तसंच आज झालं होतं. जराशी स्पायसी झाली होती पण छान झाली होती. आणि त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि झोपलो. आणि हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. तर इथे मी रुद्रासाठी ना सकाळी नाश्त्याला आणि टिफिनला दोन्ही एकच बनवलेलं आहे, का तर त्याचा आज हाफ डे आहे. त्यामुळे मी पुरी आणि चना आलूची भाजी त्याची फेवरेट बनवली होती. का तर रुद्र नाही आहे म्हण सॉरी डुग्गू नाही आहे म्हणल्यावर त्याची तर आज मस्त मज्जाच असणार आहे, सगळं त्याच्या मनासारखं. तर इथे ना माझं स्वयंपाक झालेला. आज माझा उपवास आहे, मंगळवार आहे. आज माझा उपवास आहे आणि मी फक्त रुद्रासाठी बनवलेला आहे. आज त्याचा हाफ डे आहे. मग तो आता स्कूलमधनं येऊन पण हेच खाईल. 12 वाजेपर्यंत येईल तो. आणि बस सध्याला तर मी एवढंच बनवलेलं आहे. त्याला दिलेला आहे मी नाश्ता आणि आता मी आंघोळ वगैरे करताना त्याला सोडायला जाते. रुद्राला सोडून आले मी आणि घरामध्ये एकदम असा सन्नाटा आहे. कोणीच नाही, मी आता एकटीच आहे. येईल डुग्गू आणि त्याचे पप्पा येतील दुपारपर्यंत, पण तोपर्यंत मी एकटीच आहे. कामं माझी ऑलमोस्ट सगळे झालेली आहेत. फक्त म्हणजे काय भैया पुराने रुद्राने पाणी पिलं आहे आणि नळ चालूच ठेवला होता वाटतं. पाणी सांडलं, एवढं मोठं पाणी घेताना एवढं मोठं पाणी सांडलं आहे त्याला. तर ऑलमोस्ट माझी सगळी कामं झालेली आहेत. मी आधी चहा पिते. माझा तर उपवास आहे, स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही आहे. बघू दुपारी डुग्गू वगैरे आला तर तो जर म्हणजे जेवला नसेल त्याच्यासाठी काहीतरी बनवेल आणि पूजा करायची आहे. बस बाकी मी सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे. आता डुग्गू नव्हता आणि एकटं रुद्र होतं, त्यामुळे तरी पसारा वगैरे काही केला नव्हता. रात्री सगळे उठून काही झाडू मारलंच, त्याच्यासाठी जेवण आणि टिफिन बनवलं, तो गेला. आणि आता मी चहा करणार. बाकी सगळं झालेलं आहे माझं, फक्त पूजा करायची आहे आणि मग कपडे आणि थोडीशी भांडी आहेत, बस बाकी काही नाही आहे. तर रोज माझं रुटीन कसं असतं ना, सकाळी उठलं की मी आधी चहा पिते आणि मग नंतरच सगळी कामं करते. पण आज ना रुद्र माझ्याबरोबर उठला होता, त्यामुळे मी आज चहा नाही पिला होता आणि मी मुलांना चहा नाही देत. जर मी पित असेल की मग तो मागतो, रडतो, देच म्हणतो आणि मग आपण पियायचं आणि तो समोर रडायचं. मग ते मला योग्य वाटत नव्हतं, त्यामुळे मी चहा केला नव्हता. मग तो गेल्याच्यानंतर मी चहा केला आणि इथे ना भाजीचा जो सुगंध होता ना, खूप छान येत होता. उपवास होता ना म्हणून. आणि म्हणजे कसं ना, काय माहिती कधी पण उपवास असेल की स्वयंपाक खूप चांगला होतो. तेच आज माझ्यासोबत झालं होतं. तर इथे मी चहा करून घेते माझ्यासाठी आणि मग त्यानंतर इथे मी पूजा करते. आणि पूजा ही माझी कालची आहे आणि फुलं जास्त नव्हती. काल मी फुलं म्हणजे संपली होती माझी आणि आज मी मस्त अशी फ्रेश फुलं घेऊन आलेली आहे. आणि इथे मी मंदिराला गेले होते आज. तर तेच माझ्या हाताला ना काळं लागलं होतं. दिवा लावायचं जी जागा असते ना, तिथं काळं होतं. ते माझ्या हाताला लागलं. तेच तुम्हाला मी दाखवत होते. तुम्हाला वाटेल काळं काय? तर मी मंदिराला जात असते. कधी कधी राहून जातं, पण शक्यतो मी रोज जाण्याचा प्रयत्न करते. माझी जर कामं झाली ना 9 वाजेपर्यंत, तर मी मंदिराला जाऊन येते. जर कामं राहिली तर मग 9 वाजेपर्यंत कामं जर नाही झाली तर मग मी नाही जात. तर ते आज लवकर झाली होती. आणि कसं आहे ना, डुग्गू पहिल्यांदा मला सोडून गेला होता. तो कधीच जसा आता 5 वर्षाचा होत आलेला आहे, तो कधीच मला सोडून जात नाही आणि मला सोडून पप्पाजवळ पण झोपत नाही. तो माझ्याजवळच माझ्याच कुशीत झोपत असतो तो. तर इथे बघा मी तुम्हाला श्रीयंत्र दाखवत होते. याच्या साईडला कुंकू वगैरे लागलेलं, आपण कुंकुमार्चन करतो ना. तर इथे बघा मस्त असा गजरा पण होता. मी गजरा केसाला कमी आवडतं मला लावायला, पण देवाला वाहायला जास्त आवडतं. तर इथे मी गजरा पण ठेवत होते. पिवळे फुलं, लाल कपडा, असं एकदम छान कॉम्बिनेशन दिसतं मंदिराचं, पिवळे लाल पांढरा असा. आणि कसं ना, डुग्गू माझा कधीच मला सोडून राहत नाही आणि ह्या पहिली वेळेस तो मला सोडून गेला होता ना, तर मला खूप वाईट वाटत होतं. रडायला पण येत होता. पण असं म्हणलं कधी कधी सवय असायला पाहिजे, कधी काय एमर्जन्सी आहे सांगता येत नाही. त्याला माझ्यापासून लांब पण म्हणजे राहिलं तर बरंच आहे ना. एखाद्या वेळेस जर समजा मी कोणत्या अडचणीत असेल तर तो माझ्याशिवाय राहू शकतो, हे मला आता गॅरंटी झाली. पण पप्पा असायला पाहिजे, मम्मी किंवा पप्पा दोघांपैकी एक असायला पाहिजे त्याच्याजवळ, नाहीतर मग तो राहू नाही शकणार. किती त्याला लाड केले का किती काय केलं तर त्याला मम्मी किंवा पप्पा दोघांपैकी एक पाहिजे असतं. रुद्र माझा मोठा झाला आहे, त्याला सवय झालेली आहे, तो राहू शकतो मम्मी पप्पाशिवाय आता.
तर इथे बघा पूजा वगैरे माझी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर मी इथे ना श्रीयंत्रावरनं कुंकुमार्चन करते. शक्यतो मंगळवार, गुरुवार, शुक्रवार मी करत असते. एरवी डे पण करते, पण शक्यतो या दिवशी मी हे करत नाही. आणि पूजा वगैरे केल्याच्या नंतर मी आराम करत होते. एक 1:30 वाजत होता आणि हा आलेला आहे आणि येऊन गावाकडच्या गोष्टी सांगत होता की असं झालं तसं झालं. ते गावाकडचे फ्रेंड्स विचारत होते की शिवम का म्हणजे रुद्र का नाही आला हे विचारत होते. तो सांगत होता मला गावात होतो मग थोडे दूर आलो आणि पप्पा ना दुसऱ्या रस्त्या घेऊन आले लोक. तुला माझी आठवण आली नाही आली इकडं मग कशाला गेलतास मला सोडून. लहान मुलाचं कसं असतं ना की गावाकडच्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. पप्पाने कसं गाडी नेली, कुठून गाडी नेली, सगळ्या गोष्टी तो मला सांगत होता. आणि मी म्हणलं तुला माझी आठवण नाही आली का, तर म्हणतो मला आली. तर चला तो आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर लाईक नक्की करा.